Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, on this channel platform we are providing all educational lectures to all my dear students. So आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मराठीमधून आपण याचा अभ्यास करणार आहोत. पाठ क्रमांक 11 आपले घर व पर्यावरण हा जो धडा आहे मी दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केला होता. पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा आहे पार्ट 2 म्हणजे आज आपला हा धडा संपेल. सो विद्यार्थ्यांनो सुरुवात करूयात. या धड्यामध्ये आपण पुढे काय अभ्यासणार आहोत तर मित्रांनो आपण पाहणार आहोत की खालील चित्रांच्या आधारे पर्यावरणाचं जे प्रदूषण आहे आणि आपण यावर आपणास चर्चा करायची आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत. वाळूचा उपसा करणारी बोट तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर वणवा जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे. वनकटाई जी होते, वृक्षतोड होते, डोंगर पोखरण्याचं जे काम होतं, पाण्याचा जो उपसा केला जातो, तर याच्यामुळे प्रदूषण म्हणजे पर्यावरणावर याचे दुष्परिणाम काय होतात. तर विद्यार्थ्यांनो इथे पहा, जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात आणि ही साधने मिळवण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी आणि मृदेचे प्रदूषण होते. तसेच पर्यावरणाची हानी होते. डोंगर पोखरणे असेल, समुद्र किनारा असेल, तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे असेल, जमिनीतून दगडमाती काढणे, जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे, जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे आणि तळी असतील, ओढे, नद्या, खाड्या आणि सखल भागात भर घालून जमीन तयार करणे. तो यामुळे काय होतं विद्यार्थ्यांनो, शेती व इतर उपयोगांसाठी असलेली जमीन ही वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते आणि शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमीनही शेतीसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होतो आहे आणि याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. घरांसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. म्हणजे मातीपासून विटा बनवल्या जातात, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादींसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांसारखी नैसर्गिक इंधने तर वापरतो. ही इंधने एकदा वापरली की ती संपून जातात, कारण या ऊर्जा स्त्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होते. हे जे ऊर्जा स्त्रोत आहेत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवायला हवा. हे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्त्रोत आहेत. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते. आपल्या सर्वांना हे आपण शिकलेलो आहोत इयत्ता 4 पासून की सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते. माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. त्यांचे निवारे हे पर्यावरण पूरक आणि तात्पुरते असतात. हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. अशी पर्यावरण पूरक परंतु कायमस्वरूपी घरे आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजेत, हो की नाही. तर आता बघूयात विद्यार्थ्यांनो की पर्यावरण पूरक घरांची काय वैशिष्ट्ये आहेत. इथे पहा, तुम्हाला एक घराचं उदाहरण दिसत आहे. इथे म्हणजे नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर झालेला आहे. बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर झालेला आहे. पाण्याचा सुद्धा पुनर्वापर इथे करता येतो. टाकाऊ वस्तूंचा तुम्ही पुनर्वापर करू शकता. कृत्रिम साहित्य असेल किंवा कृत्रिम रंग त्यांचा तुम्ही अभाव घ्या. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची उत्तम सोय आहे. या प्रकारच्या घरांमुळे पर्यावरण पूरक घरं तुम्ही म्हणजे या प्रकारच्या घरांमुळे पर्यावरणातलं प्रदूषण कमी होऊ शकतं. तुम्हाला माहित आहे का विद्यार्थ्यांनो, पाण्याखालील निवारा. तुम्ही म्हणाल पाण्याखालील निवारा, हो, तर पाण्याखाली सुद्धा निवारा आहे. तर जलपर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय झाला आहे. काही ठिकाणी पर्यटक जे येतात, बाहेर देशातून येणारे पर्यटक किंवा आपण जर बाहेर देशामध्ये पर्यटक म्हणून गेलात तर त्यांची निवारे समुद्राखाली तयार केली आहेत आणि या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येते. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात पाहायला मिळतात. अजून तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का विद्यार्थ्यांनो, की इथे पहा, मुंबई शहर हे 7 बेटांवर वसलेले आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट. मुंबई शहर 7 बेटांवर वसलेले शहर आहे आणि या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागांवर दगड व मातीचे भराव घालून जमीन तयार केली गेली. नंतर त्यावर वस्ती, रस्ते आणि उद्योग विकसित झाले. तर हा होता अगोदर 7 बेटांचा समूह. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. इकडे एक छोटा दिसतोय तुम्हाला, राईट.
सो विद्यार्थ्यांनो, त्यानंतर हे मुंबई शहर याप्रमाणे तयार करण्यात आलं आणि आता यालाच आपण म्हणतो बृहन्मुंबई महानगर. जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश सखल भागात असल्याने आजही अतिवृष्टीमुळे या भागामध्ये पाणी साचते. तर विद्यार्थ्यांनो, या धड्यामधून आपण काय शिकलो आहोत? तर प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घर बांधणीमध्ये विविधता दिसून येते. पार्ट 1 मध्ये पहिल्या भागामध्ये आपण शिकलो की मैदानी प्रदेश असतील, पर्वतीय प्रदेश असतील, जास्त पावसाचे प्रदेश असतील, मध्यम पावसाचे प्रदेश असतील, वाळवंटी प्रदेश असतील, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची घरं आपल्याला पाहायला मिळतात. प्रदेशानुसार असलेली घरांची रचना सुद्धा वेगवेगळी आहे. इथे घरे बांधण्यासाठी विविध साहित्य वापरले जाते व ते निसर्गातील घटकांपासूनच बनलेले असते. ऊर्जेचा वापर हा तारतम्याने करावा. म्हणजेच गरज नसेल तर तुम्ही लाईट चालू ठेवण्यात काही पॉइंट नाहीये, तुम्ही लाईटचे बटन बंद करा. तुम्ही सुद्धा विजेची बचत करू शकता. नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. पर्यावरण पूरक घरांची निर्मिती आवश्यक आहे आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आता डोकं चालवायचंय, म्हणजे काय करायचंय की पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात हे तुम्हाला लिहायचंय. तर सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर की निवाऱ्यासाठी करतात, कारण त्या घरट्यामध्ये ते अंडी देतात. त्या अंड्यातून जे पिल्लं त्यांची तयार होतात त्यांचं ते संगोपन पालन पोषण करतात. तर आता काय करावे बरे? पर्यावरणाची हानी टाळून घरे बांधण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे तुम्ही उपाययोजना शोधून काढा आणि तुम्हाला सुचणाऱ्या उपायांबाबत तुम्ही वर्गामध्ये चर्चा करा. तर विद्यार्थ्यांनो, आज आपला पाठ क्रमांक 11 आपले घर व पर्यावरण हा धडा इथे संपलेला आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थितपणे हा धडा शिकवलेला आहे. तर लवकरच आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न उत्तरांची सुद्धा उजळणी करणार आहोत. तो लवकरच भेटूया नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड बाय बाय.